नमस्कार मैत्रिणींनो, चला तर मग आज आपण बनवूया धिरडे। यामध्ये मी 2 वाट्या कणिक घेतलेली आहे, अर्धी वाटी डाळीचे पीठ, हे छान एकत्र करून घ्यायचं। यामध्ये आपण 2 चमचे तेल घालूया। या मिश्रणामध्ये अर्धा चमचा हळद टाकली, 1 चमचा तिखट, थोडंसं अगदी वरती टाकलं मी, अडीच चमचे मीठ, लसूण पेस्ट, जिरेपूड, पोह्याचा 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व मिश्रण आपण पहिले सुरुवातीला अर्धा ग्लासच पाणी घालूया आणि एकजीव करून घेऊया सगळं एकत्र रवीच्या साहाय्याने। जसं लागेल तसं पाणी ऍड करायचं त्यात। मिश्रण जास्त घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही झालं पाहिजे। सर्व मिश्रण एकत्रित छान झाले। यामध्ये थोडंसं तेल ऍड करू आपण, 1 चमचा, परत एकदा थोडंसं फिरवून घेऊ। इकडे मी गॅसची फ्लेम ऑन केली आहे। मिश्रण छान एकत्रित झाले। तव्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून घ्यायचं। ओके, सगळीकडे पसरून घेऊया तेल तव्यावरती। आता थोडासा गॅस कमी करायचा। गॅसची फ्लेम कमी ठेवायची, साईडनं तेल सोडायचं थोडं, त्यामुळे तव्याला चिटकणार नाही। वरतून पण थोडं तेल टाकायचं। एक 2 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं त्यावर। तीन मिनिटांनंतर झाकण काढून घेऊ। थोडीशी गॅसची फ्लेम मोठी करायची। ह्या साईडनं पण छान पलटून घ्यायचं। थोडंसं तेलाचा चमचा नुसता फिरवून घ्यायचा असा। जसं ह्या साईडनं त्याला गुलाबी कलर आलाय, खमंग भाजले, तसं खालच्या बाजूने पण थोडंसं भाजून घ्यायचं।
धिरड तयार झालं आहे. हे आपण टोमॅटो केचप सोबत सर्व करूया.